हॅलो हाय नमस्कार। तर मला एक गोष्ट सांगा की लिंबूची बी असतात ना, आपण तो लिंबू आणतो घरी त्याच्यातली बी असतात ना, तर हे बी कशासाठी उपयोगी पडतात किंवा कशासाठी फायदा होतो याचा आपल्यासाठी। तर मला एका जणांनी सांगितलं होतं की तू लिंबूची बी एकदा खाऊन बघ, ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा प्लीज। बघते खाता कसं लागतं। हॅलो हाय नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तुम्ही बघितले तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर तिथे झालेली आहे सकाळ, तिथे चहा ठेवला, इथे पराठ्याचं पीठ मांडून ठेवलं, चपात्यांचं पीठ मांडून ठेवलं। तर तिथे माझ्या डोक्यात विचार पडला होता पिल्लूला काय देऊ। तर इथं भाजी बनवणार होती आज मी चवळी, पण चवळी कॅन्सल केली। इथं थोडासा फ्लावर होता, तर तो मी चांगला मस्तपैकी पाण्यामध्ये हे करून घेतला, उकडून घेतला आणि आता पीठ वगैरे चाळून घेतलं। त्यात हिरवा मिरच्या, लसूण, जिरं टाकून एक मसाला काढला आणि उकडलेली गोबी आहे ते हाताने चुरून त्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। आणि ते आधी जो काही मसाला काढलेला होता त्या मसाल्यामध्ये पीठ मांडून घेतलं आणि बाकीचं जे काही उरलेलं होतं तर भांडं धुवून त्या पिठामध्ये पाणी ॲड करून सर्व पीठ आता मी मांडून घेणार आहे। तर आज मी तर बनवणार आहे फ्लावरचे पराठे, कारण की आता रोज रोज काय द्यावा, पातळ भाजी द्यावा टिफिनमध्ये सांडून जाईल बॅगमध्ये। तर ते मला लक्षात आलं होतं थोडासा फ्लावर आहे ना, ते कोणाला पुरलं असतं म्हणून मी तो पिल्लूसाठी बनवलेला आहे। पण तरी तुम्ही बघू शकता केवढा मोठा गोळा झालेला आहे पिठाचा। तर तिथे पीठ वगैरे सर्व मांडून झालं आणि म्हटलं चला आता थोडंसं बनवून घेते आणि त्याला पण जेवायला देते। आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी पण करणार आहे मी, त्याला देते, कारण की टिफिनमध्ये पाहिजे ना असं वेगळं। तो साधी भाजी पोळी खात नाही, अर्धी पोळी खातून बाकीची घरी आणतो रोज त्याचा, आणि तो घरून जेवून पण जात असतो। त्याला मी आधी झाल्यावर तर आता इथे आमची सकाळची कामं सर्व झाली होती आणि हे एक काम उरलेलं होतं माझ्या मागे, तर म्हटलं ते पूर्ण करते मी। तर ते काय आहे तर तुम्ही बघू शकता, तुम्ही साडीचा कपडा घेतलेला आहे आणि त्याचे ना मला लोड असतात ना त्याच्यासाठी खोळ बनवायची आहे। तर ते लोड मी कशासाठी उपयोग घेते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आम्ही ते साडी ताथरली होती पण ती उलटी झाली होती माझ्या हाताला, कटिंग करायला ते पलीकडचं साईडला होतं। तर मी त्यांची मदत घेऊन मी ते एकसारखं करून घेतलं आणि ते कात्रीने पटापट कापून घेते मी। आता मी इथं कशा प्रकारे खोळ बनवणार आहे नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। तर मी नाही तर तुमच्यासोबत काही माझा अनुभव शेअर करणार आहे, तर सगळ्यांनी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। तर खूप महत्त्वाचा विषय सांगणार आहे मी, जमलं याच्यात तर सांगेल, नाही तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल। आवडेल काय ऐकायला तर मग नक्की कमेंट करून सांगा, कारण की माणूस अनुभव आल्याशिवाय कोणतीच गोष्ट शेअर करत नाही ना, जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत। तर चला आता इथं कटिंग वगैरे करून झाली होती, आता तो काही जो पडदा होता बाकी त्याला टिप वगैरे पटापट मारून घेते।
टाका तिथं. तुम्ही बघू शकता मी त्या लोडला खोळ केलेली आहे. तर ही अशी ते टाकलेली आहे. ते फिरवणे ते कवर फिरवणं असं. हा फिरवा ते कवर. हा असं फिरवून. हा फिरवा ते कवर. फिरतं ते. बरं जाऊ द्या, सध्या पुरतं ठेवा. आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं कवर बनवलेलं आहे. कारण की इथं ना एवढी कमी पडते गादी, एवढी कमी पडते ना. तर आमच्याकडे जे काही लोड होते ना तर ते त्यासाठी असं बनवलेलं आहे आम्ही साईडनी. आणि इकडे गादी आहे. कसं वाटलंय कवर कमेंट करून सांगा. हो चला. तर इथे नक्की सांगा मी बनवलेला कवर कसा वाटला. म्हणजे एक जी गादी आहे तिला पण बनवलेला आहे. आणि थोडासा जो तुकडा उरला होता इथे अजून बाकी आहे बघा. ते ना मला याला बनवू लागेल. ते 2 उशी आहे ना, तर ते मला बनवावं लागेल उशीसाठी. तर चला आता तो लोड झाला, एक उशीसाठी बनवते मी. पण आता माझ्याकडे वेळ नाही, मला स्वयंपाक करायचा आहे. कारण की आता मिस्टरांना जायचं ड्युटीला आणि ते पिल्लूला शाळेत जातील. आणि तोपर्यंत कैचीला हे लावायची धार. कारण की तुम्ही बघू शकता खूप खराब झालेली. आणि तिच्या इथे बघा खूप असं गॅप पडलेला आहे. हा हे बघा गॅप दिसतोय तुम्हाला. तर ही ना अशी बरोबर चालतच नाही. हे बघा अशी होते. मग म्हटलं यांना, म्हटलं तुम्ही कैचीला धार लावून ना. एक तेवढं छोटंसं काम केलं मी आता ते. आणि आता बघू रात्री जर मन झालं असलं विचार डोक्यात तर मग ठीक नाही. तर एकदम मोबाईलच्या नादी लागले मग बस सगळंच गेलं माझं. 2 दिवसापासून सगळं करायचं इथं पडलेलं आहे पसारा. काय करणार आता, इथं काम नाही करत डोकू बाबा. काम करायचं म्हणजे ते म्हणतात ना, एखादी गोष्ट जर मनात आली तर पाड पण खोदून काढतं माणूस. आणि जर म्हणता मनातच नाही आलं तर मग काय, जे आयतं राहतं ते पण उचलायचं जड होतं माणसाला, कंटाळा. तर चला तोपर्यंत आता मिस्टर राजा कैची धार लावून आणता का नाही बघू. तर सांगेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय. आणि माझ्या मशीनची पण स्टोरी लवकरच येणार आहे. ऐकायची आहे का तुम्हाला नक्की मला सांगा. नक्की मी मशीनवरती व्हिडिओ बनवल, माझ्या कपाटावरती व्हिडिओ बनवल, माझ्या बेडवरती व्हिडिओ बनवल. जे मला एवढे टॉपिक आहे की ते मी इथून तर कसे आणले, काय आणले नक्की सांगा. तुम्हाला ऐकायचं आहे का कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की प्रत्येकाच्या संघर्षामागे, प्रत्येकाच्या जीवनामागे एक संघर्ष असतोच. मग तो छोटा असो मोठा असो. आणि कसं आहे आपल्याला जास्त अनुभव म्हणजे जवळजवळ आपल्या समजा 30 वर्ष झालेले किंवा त्यावेळेस आपण संघर्ष करतोय किंवा 30 वर्ष तर कोणी जास्त संघर्ष करते. कारण की त्याच्या आधीच असतो की 20पासून पुढे 10-15 वर्षाचं जास्त मेहनतीचे असतात. पण मी पण हे सगळं वस्तू कशा आणलं आहे नक्की तुम्हाला ऐकायचं आहे का कमेंट करून सांगा. तर नक्की मी सांगेल. तर चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि असेच माझे व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही बोलू शकत. तर चला बाय बाय. सांगेल तुम्हाला संध्याकाळी काय बनवलं जेवायला. ओके बाय बाय. हॅलो हाय नमस्कार. तर मला एक गोष्ट सांगा की लिंबूची बी असतात ना, आपण तो लिंबू आणतो घरी, त्याच्यातली बी असतात ना हे, तर हे बी कशासाठी उपयोगी पडतात किंवा कशासाठी फायदा होतो याचा आपल्यासाठी. तर मला एका जणांनी सांगितलं होतं की तू लिंबूची बी एकदा खाऊन बघ. ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा प्लीज. बघ ते खाता कसं लागतं.
हॅलो हाय नमस्कार सर्वांना. तर चला तिथे फायनली सगळं माझं किचन आवरलेलं आहे. भांडी वगैरे झाली, सर्व झालं. किचन पण साफ करून ठेवून दिलेलं आहे. आणि आता मला माझं बाकीचे राहिलेले फायनली काम भरपूर दिवसाचं बाकी आहे. म्हणजे जवळजवळ त्याला 3 ते 4 दिवस होत आहे. त्याला काही मुहूर्त लागत नाही आहे. तर म्हटलं चला आता फायनली ते काम करून टाकते. तर झाल्यावर तुम्हाला दाखवते. तुम्ही बघून बघून बोर होणार म्हणून म्हटलं झाल्यावर दाखवते. तर चालेल का? आणि मला नक्की सांगा की मी आज जसा हा लूक बनवलेला आहे, हा लूक चांगला वाटतो का पहिला लूक चांगला होता? नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला आता तुम्हाला दाखवते फायनली माझं काम झाल्यावर. आत्ता नाही, तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला बाय, भेटू पुढे. जाऊ नका, वेट करा.